चेहऱ्यावरती एवढं ग्लो कसं काय? कोणतं फेशियल करून आली आहेस? नक्कीच महागडा फेशियल करून आलेली दिसतीये, बरोबर ना? अशा कॉम्प्लिमेंट्स मला आहे ना भरपूर मिळत असतात. त्याचं कारण असं आहे ना, मी आहे ना की 15 ते 20 दिवसामध्ये घरातच क्लीनअप करते. एकदम पार्लरसारखा ग्लो येतो. त्याच्यामुळे मला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स मिळत असतात. आणि क्लीनअप केल्यामुळे काय होतं, आपला चेहरा एकदम क्लीन राहतो, ग्लो करतो आणि छान दिसतो चेहरा. यासाठी आपण क्लीनअप 15 ते 20 दिवसांनी हे केलंच पाहिजे घरच्या घरी. आणि त्यामुळेच मी घरातच क्लीनअप कसं करायचं हे पुढे सांगणारच आहे तुम्हाला. जर तुम्ही घरातच असं क्लीनअप करत असाल ना, तर पार्लरला जाऊन फेशियल करण्याची गरजच पडत नाही. आणि पार्लरसारखा ग्लो जर आपल्या चेहऱ्यावर आणायचा असेल, तर ते घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्रायबर शाऊटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी तुमचं नाव नक्की घेईल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मंडळी, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर मी खूप सारे व्हिडिओज बनवत असते. मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, DIY व्हिडिओ, स्किन केअर हॅक्स, मेकअप हॅक्स, भरपूर सारे आणि रेसिपीजसुद्धा मी बनवत असते माझ्या चॅनलवरती. जर कोणाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा, जेणेकरून मी कोणते व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते सगळ्यात अगोदर पाहू शकाल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आता मी ह्या व्हिडिओमध्ये जे कोणते प्रोडक्ट यूज केलेले आहेत किंवा करणार आहे, तर ते प्रोडक्ट मला छानपैकी सूट झालेले आहेत. त्याच्यामुळेच मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवून हा व्हिडिओ मी पूर्ण करणार आहे आणि खूप हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ नक्की बघा. इथं मी माझ्या स्किन टाईपनुसार मी प्रोडक्ट सिलेक्ट केलेले आहेत. तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे तो ओळखून तुम्ही तुमच्या स्किन केअर प्रोडक्ट तुम्ही निवडू शकता आणि ते वापरू शकता. तर आता आपण सर्वात पहिल्यांदा जी स्टेप करणार आहोत ती क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंग करण्यासाठी मी इथं मामाअर्थचं उबटन फेस वॉश घेतलेला आहे आणि मी क्लिन्झिंग करणार आहे ह्याला सिलिकॉन ब्रश पण आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि हे माझ्या स्किनसाठी खूप सूट झालेला आहे हा फेस वॉश. आणि ह्याच्यामध्ये टर्मरिक आणि सॅफ्रॉन पण आहे. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे कोणतं टॅन आलेलं असतं ना, ते सगळं टॅन निघून जातं आणि चेहरा एकदम क्लीन राहतो. आणि हे पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे आणि डर्माटॉलॉजिकली टेस्टेड पण आहे आणि सगळ्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा फेस वॉश जर तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही हा फेस वॉश घेऊ शकता. ह्याची MRP आहे 399 आणि खरंच खूप छान आहे हा फेस वॉश. मी गेले वर्ष झालं हा फेस वॉश यूज करते आहे आणि खरं सांगते अजून हा फेस वॉश संपलेला नाही आहे, कारण मी एकटीच यूज करते आहे हा फेस वॉश. खूप छान आहे. याला सिलिकॉनचे ब्रश आहेत, तिथे सिलिकॉनचे दात आहेत. तर हे सिलिकॉनचे दात जे असतात किंवा ब्रश जो असतो ना, तो आपण पाण्यामध्ये थोडासा असं वाटीमध्ये किंवा तुम्ही बाथरूममध्ये असाल तर तुम्ही थोडंसं असं पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आणि नंतरच आपल्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये आपण क्लिन्झिंग करून घ्यायचं. तर आता मी माझा चेहरा पाण्याने वेट करून येणार आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंग करून घेणार आहे. तर मी आता चेहरा पाण्याने वेट करून आलेले आहे आणि हे सिलिकॉनचं ब्रशसुद्धा पाण्यामध्ये मी डिप केलेला आहे. आणि हा फोमिंग फेस वॉश असल्यामुळे आपण स्प्रे करायचं पहिला आणि असं फोम बाहेर येतो. नंतर आपण आपल्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये आपण क्लिन्झिंग करून घ्यायचं. खूप छान प्रकारे क्लिन्झिंग होतं आपल्या चेहऱ्याचं आणि चेहऱ्यावरची जी काही डर्ट असेल धूळ असेल ना, ती खूप छान प्रकारे रिमूव्ह होते आणि जे आपल्या चेहऱ्यावरती टॅन आलेलं असतं ना, ते टॅनसुद्धा निघायला मदत करतं. तर हे फेस वॉश तुम्ही नक्की वापरू शकता. खूप छान आहे. मी वापरलेला आहे. मला कुठेही ह्याचा असा म्हणजे चेहऱ्यावरती इफेक्ट जाणवलेला नाही आहे. खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. त्याच्यामुळे मी नक्की सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही हा फेस वॉश नक्की वापरा. टिकली काढून ठेवते. तर आपण जवळजवळ 2 ते 3 मिनिटं चेहऱ्यावरती छानपैकी क्लिन्झिंग करून घेणार आहोत. हवं तर तुम्ही फेस वॉशऐवजी तुमच्याकडे जर कच्चं दूध असेल तर तुम्ही कच्च्या दुधाने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंग करू शकता. ह्याने काय होतं, नाकावरची जे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ना, ते पण रिमूव्ह व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हे फेस वॉश खरंच खूप छान आहे. त्यासाठी मी यूज करते. तर क्लिन्झिंग करून ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. आता मी काय करणार आहे,
प्लेन पाण्याने माझा चेहरा धुवून येणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. त्याच्याऐवजी तुम्ही एखादं असं कॉटन पॅड जरी घेतलं आणि त्याने तुमचा चेहरा रिमूव्ह केला तरीसुद्धा चालतं, पण मी आता पाण्याने चेहरा माझा धुवून येणार आहे. चेहरा पाण्याने धुतल्यानंतर आपण एखाद्या कॉटन नॅपकिनने किंवा असं पॅडने आपण चेहरा आपला पेट ड्राय करून घ्यायचा. तर मी आता पेट ड्राय करून घेणार आहे चेहरा. चेहऱ्याला घासाघीस करायची नाही अजिबात. क्लीनअप करताना, फेशियल करताना असं हलक्या हातानेच आपण चेहरा पेट ड्राय करून घ्यायचा. तर मी चेहरा छान पेट ड्राय करून घेतलेला आहे. तर आता सेकंड स्टेप आहे. तर आता मी स्क्रब करून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे इथं एव्हरयूथचं नॅचरल ऑलनट एक्सफोलिएटिंग स्क्रब घेतलेला आहे आणि ह्याने आपले खूप सारे ब्लॅक हेड, व्हाईट हेड रिमूव्ह होतात आणि चेहरा एकदम क्लीन दिसतो. आणि पॅराबिन फ्री असल्यामुळे आपल्या चेहऱ्याला कसल्याही प्रकारची हानी होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही नक्कीच यूज करू शकता आणि कोणालाही परवडेल. अगदी कॉलेज गोईंग मुलींपासून, बिगिनर्सपासून वयस्करपर्यंत सगळ्यांना परवडणारं असं हे वॉलनट स्क्रब आहे. जरी तुम्ही बॉटल नाही आणली तरीसुद्धा तुम्ही असं पाऊच आणू शकता. काही महाग नाही आहे. हे पाऊच फक्त 15 रुपयाला आहे. तर खूप छान आहे. ह्याच्यामध्ये ना 2 ते 3 वेळा आपलं स्क्रब होतं. आता माझं जवळजवळ 3 ते 4 वेळा ह्या पुडीमध्ये स्क्रब होतं. तर मी हीच वापरते कारण यूज अँड थ्रो पण आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त वापरल्यानंतर आपण काय करायचं, आपण जेव्हा पॅकेट फोडतो त्याच्यानंतर आपण एखादं स्टॅपलर लावून ठेवायचं किंवा चिकट टेप आपण लावून ठेवायचं. म्हणजे काय होतं, जे त्यामधलं स्क्रब आहे ना ते सुकत नाही किंवा खराब होत नाही त्यासाठी. तर आता हे स्क्रब मी माझ्या चेहऱ्याला वापरणार आहे. त्यासाठी मी हे स्क्रब फोडून घेते. खूप छान आहे हे स्क्रब. मी 15 ते 20 दिवसातून हे स्क्रब माझ्या चेहऱ्याला वापरतेच, कारण माझ्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे हे स्क्रब सूट झालेलं आहे. आणि अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेतलं ना तरीसुद्धा आपलं स्क्रब होतं. जास्त घेण्याची गरजसुद्धा पडत नाही. तुम्हाला गळ्याला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी आता थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे स्क्रब घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही वापरू शकता, लावू शकता, स्क्रब करू शकता. तर स्क्रब आपल्याला जास्त घासून असं स्क्रब करायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे. तर त्यासाठी मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये पाणी घेतल्यानंतर आपण थोडासा पाण्याने हात असा डीप करून घ्यायचा आणि नंतर आपण आपल्या स्किनवरती, चेहऱ्यावरती आपण स्क्रब करायला स्टार्ट करायचं. तर स्क्रब केल्यामुळं काय होतं, जे आपले नाकावरचे ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात, जो आपला हा टी झोन एरिया आहे ना, तिथे खूप सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड असतात. तर ते निघायला सुद्धा मदत होते आणि जे टॅन आलेलं असतं ना ते सुद्धा टॅन जायला मदत होते. त्याच्यामुळे मला हे स्क्रब पर्सनली खरंच खूप आवडते. खूप छान आहे हे आणि ह्याचा फ्रेग्रन्स तर खूप छान आहे. मला खूप आवडतं हे. तर पूर्ण चेहऱ्यावरती आपण सर्क्युलर मोशनमध्ये, जसं तुम्हाला मसाज येत असेल तसं तुम्ही एकदम हलक्या हाताने करायची, जास्त डीपली मसाज करायची नाही, कारण ह्याच्यामध्ये ना छोटे छोटे पार्टिकल असतात आणि मग जास्तच आपण चेहऱ्याला घासाघीस केली की चेहऱ्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. ब्रेकआउटसुद्धा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही एकदम असं हलक्या हाताने स्क्रब करू शकता. आणि आपण जेव्हा कधी उन्हात जातो, बाहेर जातो, आपण कोणत्याही कामानिमित्त सतत बाहेर जात असतो ना, तर त्यावेळेस उन्हातून आल्यानंतर सुद्धा तुम्ही असं स्क्रब करू शकता. खूप छान असतं. एकदम टॅन सगळं निघून जातं आणि चेहरा क्लीन दिसतो, फ्लॉलेस दिसतो, छान दिसतो त्यासाठी. आणि ज्यांना ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे ना त्यांनी हे वापरलं तर खूपच बेस्ट आहे, खूपच उत्तम आहे. पण जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम ज्यांना आहे ना त्यांनी जास्त घासायचं नाही आपल्या चेहऱ्याला, नाहीतर अजूनच जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच ऑइली स्किनवाल्यांचं सुद्धा आहे. ऑइली स्किनवाल्यांची स्किन खूप अशी म्हणजे सेन्सिटिव्ह पण असते आणि ऑइली असल्यामुळे त्यांना जास्त हार्श प्रोडक्टसुद्धा जमत नाही. त्याच्यामुळे त्यांनी एकदम सावकाश हाताने असं स्क्रबिंग करायचं. तर आता स्क्रब मी जवळजवळ 2 ते 3 मिनिटं करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती पण मी तुम्हाला सांगते.
डोळ्यांच्या अवतीभोवती सुद्धा तुम्ही असं सर्क्युलर मोशनमध्ये थोडीशी मसाज करून घेऊ शकता, त्यामुळे डोळ्यांना थोडासा रिलॅक्स मिळतो. छान असं स्क्रब करून झालेलं आहे आणि आता मी ह्याला तर आता चेहरा छान माझा पुसून झालेला आहे, पे ड्राय करून घेतलेला आहे मी स्क्रब केल्यानंतर. आणि आता त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती आपण नाकावरचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आपण काढून घेणार आहोत. कारण खूप साऱ्या जणींना ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडचा खूप सारा प्रॉब्लेम असतो आणि त्यांच्या नाकावरती ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड खूप सारे असतात. तर ते कसे काढायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टीमर नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून तुम्ही वाफ घेऊन नाकावरचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड जे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड काढण्याचे टूल्स असतात ना, त्या टूल्सनी सुद्धा तुम्ही ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड काढू शकता. पण जर तुमच्याकडे टूल्स नसेल तर तुम्ही नुसती वाफ घेऊन असं कॉटनचा एखादा रुमाल घेऊन त्याने सुद्धा तुम्ही असं हलक्या हाताने पुसून काढू शकता. किंवा मग तुम्ही असं नोज स्ट्रिप्ससुद्धा वापरू शकता. तर माझ्याकडे ह्या डॉक्टर रशेल्सच्या नोज स्ट्रिप्स आहेत. खूप छान आहेत ह्या नोज स्ट्रिप्स आणि जे आपल्या नाकावरती ऑइल सिक्रेशन होत असतं ना ते पण एकदम बॅलन्स करण्याचं काम करत असतं आणि डीप क्लिन्झिंग करतं. त्याच्यामुळे हे मला नोज स्ट्रिप्स खूप आवडतात. खूप छान आहे आणि ही नोज स्ट्रिप आहे ना ऑल स्किन टाईप सुटेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणीही वापरू शकता आणि तुमच्या नजीकच्या स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा आहेत. तर मी हेच वापरते. मला खूप छान प्रकारे सूट झालेले आहे. तर ही मी नाकावरती कशी लावायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. नाकावरती लावल्यामुळे काय होतं, खूप सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड निघून जातात आणि आपलं नाक एकदम तुळतुळीत होतं, खूप छान दिसतं. तर हे अशा प्रकारे असतं. ह्या पॅकेजिंगमधलं हे नोज स्ट्रिप्स असं असतं, अशा पॅकमध्ये असतं. तर मी हे काढून दाखवते तुम्हाला. तर नोज स्ट्रिप्स वापरण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते ही वापरायची कशी. तर आपण काय करायचं, पाण्याने आपलं नाक आहे ना आपण ओलं करून घ्यायचं. तर मी पाण्याने माझं नाक ओलं करून घेणार आहे. तर असं पाण्याने आपण छान नाक असं ओलं करून घ्यायचं. नाक ओलं करून घेतल्यावर काय होतं माहिती आहे ना, ते नोज स्ट्रिप्स आपण वापरतो ना त्या नोज स्ट्रिप्स खूप छान प्रकारे चिकटल्या जातात आणि खूप साऱ्या व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड असतात ना ते सगळे निघून जातात, रिमूव्ह होतात त्याच्यामुळे. तर आता मी नाकावरती पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ही नोज स्ट्रिप्स फोडून घेते आहे. तर ह्याच्यामध्ये ही अशा प्रकारे नोज स्ट्रिप्स असते. तर ही अशा प्रकारे असते आणि हा जो वरचा जो जास्तीचा भाग आहे ना तो इथे नाकापाशी आला पाहिजे आपल्या. तर आता मी ही नाकावरती नोज स्ट्रिप्स लावून घेणार आहे. खूप छान प्रकारे इझिली लगेच निघून जातात. फक्त नोज स्ट्रिप्स लावल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं थांबायचं आहे. तर अशी छानपैकी चिकटली पाहिजे. जर ही चांगली चिकटली नाही तर नाकावरचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड बिलकुल सुद्धा निघत नाहीत. तर तुम्ही असं छान अशी नाकावरती चिटकून घ्या आणि थोडासा वेट करायचा. तर असं 10 ते 15 मिनिटं मी नाकावरती ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर रिमूव्ह कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवते. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि मी आता ही नोज स्ट्रिप्स काढून घेणार आहे. काहीच पेन होत नाही, एकदम हलक्या हाताने आपण ही काढून घ्यायची. थोडीशी आपली स्किन आपण अशी स्ट्रेच करायची, म्हणजे अशी ओढून घ्यायची इकडच्या साईडला आणि नंतर असं हलक्या हाताने आपण काढून घ्यायची. जर तुम्हाला फास्टमध्ये काढायचं असेल तर खूप छान प्रकारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड रिमूव्ह होतात. एकदम सावकाश केलं तर थोडासा त्रास होऊ शकतो, पण फास्टमध्ये काढलं तर काहीच त्रास होत नाही. तर मी आता फास्ट काढून घेणार आहे.
तर किती सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आलेले आहेत ह्याच्यावरती, तुम्हाला दिसणार नाही आहे कारण ही व्हाईट अँड ब्ल्यू फेंट ब्ल्यू पट्टी आहे, त्याच्यामुळे नो स्ट्रिप्स आहे त्याच्यामुळे. तर खूप सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड ह्याच्यावरती आलेले आहेत. याच्यावर खूप सारे आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे ना रिमूव्ह होतात ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड. आणि थोडेफार राहिले तर आपण छान प्रकारे ते असं वाफ घेऊन काढून घ्यायचं किंवा मग पाण्याने पुन्हा पुसून घ्यायचं. तर आता मी नो स्ट्रिप्स काढल्यानंतर नाक पुन्हा असं पाण्याने मी ओलं करून घेणार आहे, कारण नो स्ट्रिप्स काढल्यानंतर स्किन थोडी खेचली जाते, त्याच्यामुळे आगसुद्धा होऊ शकते काहींची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर. आणि ज्या बिगिनर्स आहेत, ज्यांना जास्त म्हणजे ह्याची प्रॅक्टिस नसेल, त्यांनासुद्धा थोडासा त्रास होऊ शकतो. तर त्यांच्यासाठी तुम्ही असं रोज वॉटर किंवा आपले नॉर्मल पाणी असेल ते सुद्धा नाकाला लावू शकता. तर मी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं नाक असं मी पुसून घेणार आहे. पूर्ण ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड यांना नाकावरचे रिमूव्ह होतात. नाक एकदम तुळतुळीत दिसतं, तुम्ही पाहू शकताय. नाक एकदम असं आपलं ना मऊ मऊ लागतं नाक, आणि पूर्ण नाकावरचं जे डर्ट आहे ना ती सगळी निघून जाते, क्लीन होतं. तर आता त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती फेस पॅक लावणार आहे. फेस पॅकसाठी माझ्याकडे हे गुड वाईब्सचं फेस मास्क आहे. तर मी आता हे गुड वाईब्सचं फेस मास्क लावणार आहे मी माझ्या चेहऱ्यावरती, आणि खूप छान आहे हे. ह्याच्यामध्ये मिनरल्स ऑइल नाही आहे आणि पॅराबेन फ्री आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. तर मला खूप पर्सनली आवडतं आणि ह्याचा फ्रेग्रन्स पण खरंच खूप छान आहे. तर हे असं क्रीम टाईपमध्ये येतं, पावडरी टाईपमध्ये नाही येत. काही काही पावडर पण असतात, नंतर ते आपण गुलाबजलमध्ये दुधामध्ये आपण कालवून नंतर ते आपल्या चेहऱ्याला लावतो, पण ही क्रीम टाईपमध्ये आहे, त्याच्यामुळे मी अशीच मागवलेली आहे. खूप छान आहे. जर कोणाला म्हणजे, आणि ह्याने काय होतं ना, जेव्हा आपण कधी उन्हात जातो किंवा मग आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलेलो असतो किंवा आपण आहे ना खूप सारं म्हणजे फिरणं होतं, कधी कधी आपण बीचवरती सुद्धा जातो. बीचवर गेल्यावर तर किती टॅन येतं आपल्याला तर माहितीच आहे. थोडा वेळ जरी बीचवर गेलं तर तिथली थंड हवा, दमट हवा, म्हणजे खूप सारी हवा चालू असते, त्या हवेचा परिणाम, उन्हाचा दुष्परिणाम हे सगळं आपल्या चेहऱ्यावरती जाणवत असतं. त्याच्यामुळे तुम्ही हे गुड वाईब्सचं डिटॅन ग्लो फेस मास्क वापरू शकता. खरंच खूप छान आहे, मला खूप छान रिझल्ट जाणवतो. चेहरा एकदम क्लीन होतो आणि एकदम व्हाईटिश होतो, छान वाटतो चेहरा लावल्यानंतर. आणि खूप दिवस झाले हे मी परचेस करून ठेवलेलं आहे. खूप छान आहे. मी खूप म्हणजे जेव्हा माझं मी क्लीनअप करते किंवा फेशियल करते ना, त्यावेळेस मी ही एक गोष्ट माझ्या क्लीनअपमध्ये फेशियलमध्ये इन्क्लूड करते, कारण खरंच बेस्ट आहे. आणि हे आता मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. तर असं बोटाच्या मदतीनेच आपण लावून घ्यायचं, आणि कधीही फेस पॅक असं लावताना चेहरा नेहमी क्लीन असावा, चेहऱ्यावरती काहीही धूळ डर्ट घाण नसावी, नाहीतर मग ह्या फेस पॅकचा काहीच उपयोग होत नाही. डोळ्यांच्या खाली जर कोणाला जास्त प्रॉब्लेम होत असेल तर नाही लावलं तरी सुद्धा चालेल. डोळ्यांच्या खाली लावू नका, नाहीतर जळजळ होण्याची शक्यता असते. ज्यांची जास्त सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांच्यासाठी हे सांगत आहे मी. आणि ज्या बिगिनर्स बघणार आहेत, ज्या वयस्कर पण आहेत, म्हणजे ज्या 40 ते 50 मधल्या स्त्रियासुद्धा मला बघतात, किंवा मग 30 ते 45 मधल्या स्त्रियासुद्धा मला बघतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा मला हेच सांगणं आहे की तुम्ही कधी हा फेस पॅक लावताना चेहरा क्लीन ठेवा, आणि फेस पॅक लावल्यानंतर अजिबातसुद्धा बडबड करायची नाही. कोणताही फेस पॅक असू द्या, तुम्ही घरगुती लावा, DIY म्हणजे आपण बनवतो ना घरी, बेसनाचा फेस पॅक, हळदीचा फेस पॅक, किंवा मग मुलतानी मातीचा फेस पॅक, आपण असे भरपूर सारे फेस पॅक घरच्या घरी बनवत असतो. तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी म्हणजे असं क्लीनअप कसं करायचं, किंवा मग फेशियल कसं करायचं, किंवा क्लीनअपमध्ये काय काय गोष्टी लागतात, हे सगळं म्हणजे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत. पण ज्या रिसेंटली मला नवीन बघणाऱ्या माझ्या गृहिणी आहेत किंवा माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी पुन्हा बनवलेला आहे. आणि मला खूप सारं विचारण्यात येतं, मी जेव्हा जेव्हा बाहेर जाते ना, तर मला खूप सारे जण विचारतात की तू चेहऱ्यावरती काय लावते, तुझा चेहरा किती छान आहे, एक सुद्धा पिंपल्स नाही आहे तुझ्या चेहऱ्यावरती, आणि चेहरा एकदम असा ग्लो कसा काय करतो, फ्लॉलेस कसा दिसतो. खरं सांगू मैत्रिणींनो, तुम्ही जर तुमचं स्किन केअर जर छान ठेवलं ना, तर तुमचा चेहरा खूप छान राहू शकतो, आणि चेहऱ्यावरती एकही पिंपल्स येणार नाही, आणि तुम्हाला मेकअपची सुद्धा गरज भासणार नाही. मी बाहेर कुठे जाताना अजिबात जास्त मेकअप करत नाही,
फक्त सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावूनच मी फक्त बाहेर जाते बस. आणि तुम्हाला जर गळ्याला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आता फेस पॅक लावून झालेला आहे आणि आता आपण बडबड करायची नाही आहे, तर आपण आता शांत बसायचं आहे. तर आता जवळजवळ हा फेस पॅक मी 10 मिनिटं असं चेहऱ्यावरती ठेवणार आहे. थोडासा म्हणजे जास्त पण आपल्याला ड्राय करून घ्यायचा नाही आहे, पेट ड्राय म्हणतो तसा करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्लेन पाण्याने चेहरा वॉश करून यायचा आहे. तर आता हे फेस मास्क उपटनचं जे आहे ते छानपैकी सुकलेलं आहे आणि आता आपण चेहरा प्लेन पाण्याने वॉश करून येऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता प्लेन पाण्याने मी माझा चेहरा वॉश करून आलेले आहे आणि आता आपण पेट ड्राय करून घेणार आहोत. तर चेहरा पेट ड्राय करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. तर आपण ज्यावेळेस फेस पॅक आपल्या चेहऱ्याला लावतो त्यावेळेस आपले खूप सारे पोर्स जे असतात ते ओपन झालेले असतात आणि ते पोर्स आपल्याला मिनिमाइज करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही टोनर वापरू शकता, तुम्ही प्लमचं टोनर वापरू शकता, तुम्ही अजून भरपूर सारे टोनर आहेत, सेटाफिलचं आहे, एनवायबेचं आहे, भरपूर सारे आहेत टोनर, ते तुम्ही वापरू शकता. पण सगळ्यांना परवडेल, अगदी कॉलेज गोईंग मुलींपासून अगदी बिगिनर्सपासून, ज्या कोणी मला म्हणजे खूप साऱ्या वयस्कर महिलासुद्धा आहेत आणि खूप साऱ्या माझ्यासारख्या मुली पण आहेत, मैत्रिणी पण आहेत, त्यांना परवडणारं टोनर म्हणजे हे रोज वॉटर. तर हे डाबर गुलाबरीचं रोज वॉटर आहे आणि हे ऑल स्किन टाईप सुटेबल आहे. जर ज्यांना सूट होत नसेल तर त्यांनी प्लीज नका वापरू. तर तुम्हाला सूट होईल तेच वापरा. पण हे मी खात्रीने सांगते की हे सगळ्यांना सूट होतं. तर मी आता एक कॉटन पॅड घेतलेला आहे आणि कॉटन पॅडवरती मी हे रोज वॉटर घेणार आहे. तर असं आपण कॉटन पॅडवरती रोज वॉटर घ्यायचं आणि पूर्ण चेहरा मी आता पुसून घेणार आहे. जे आपले पोर्स ओपन झालेले असतात ना, ते पोर्स मिनिमाइज होतात त्यासाठी. तर असं आपण पूर्ण चेहरा आपला पुसून घ्यायचा आणि जे फेस पॅक लावलेला आहे ना त्याचा थोडाफार जरी पॅक आपल्या चेहऱ्यावरती राहिलेला असेल ना, तो सुद्धा निघून जातो आणि चेहऱ्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही यासाठी. तर छान असं मी पुसून घेतलेलं आहे. तर किती छान दिसत आहे चेहरा, तुम्ही पाहू शकताय. तर ऑलमोस्ट आपलं 70% क्लीनअप झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप्स खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा लावू शकता. फेस पॅक लावल्यानंतर, टोनर लावल्यानंतर शेवटची स्टेप जी आहे ती तुम्ही मॉइश्चरायझर नक्की वापरा. जर तुमच्याकडे शीट मास्क असेल तर अतिउत्तम आणि खूप छान. शीट मास्क असेल ना तर खूप छान चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि खूप छान दिसते आपली स्किन. त्यासाठी तुम्ही शीट मास्क नक्की वापरा. जेव्हा कधी फेशियल किंवा मग क्लीनअप घरच्या घरी कराल किंवा पार्लरमध्ये जरी कराल ना, त्यावेळेस तुम्ही शीट मास्क वापरायला अजिबातसुद्धा विसरू नका. खूप छान ग्लो देतं आपल्या चेहऱ्यावरती आणि एकदम घरच्या घरी जर करत असताना पार्लरसारखा ग्लो येतो. तर मी आज मॉइश्चरायझर इथे वापरणार नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते आहे हे गार्नियरचं स्किन नॅचरल सुकुरा ग्लो हॅलोरॉन सिरम मास्क, हे मी मास्क वापरणार आहे. खूप छान आहे हे मास्क आणि जे काय आपल्या चेहऱ्यावरती म्हणजे थोडीफार डर्ट राहिलेले असेल, काही ब्लॅक अँड व्हाईट राहिलेले असतील, ते पण निघायला मदत होते आणि चेहऱ्यावरती एकदम फ्लॉलेस लुक येतो. एकदम चेहरा आपला छान होतो आणि सिरम आपल्या चेहऱ्यासाठी हातापायालासुद्धा आपण लावू शकतो. पण चेहऱ्यासाठी तर खूप खूप बेस्ट आहे सिरम. कोणताही मेकअप लुक करताना आपण सिरम वापरतो. स्किन केअर जरी करत असेल ना त्यावेळेससुद्धा आपण सिरम हे वापरत असतो. तर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही सिरम म्हणजे तुम्हाला वापरायचं असेल तर नक्कीच वापरू शकता. पण हे सिरम आता मी घेतलेलं आहे गार्नियरचं सुकुरा ग्लो हॅल्युरॉन सिरम मास्क. हे मी आज मास्क वापरणार आहे आणि खूप ॲफोर्डेबल आहे. फक्त 99 रुपीजला मिळतं हे. तुमच्या इथे कुठेही जनरल स्टोअर असेल तिथं तुम्ही घेऊ शकता. ह्यामध्ये भरपूर सारे प्रकार असतात पण स्किन टाईपनुसार असतात. तसं तुम्ही तुमची स्किन जशी असेल तुम्ही घेऊ शकता.
तर आता हे मी मास्क माझ्या चेहऱ्यावरती लावणार आहे. हे मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा एकदम क्लीन असावा. तर आता हे मास्क मी फोडून घेते आणि ह्याच्यामध्ये खूप सारं सिरम असतं. 1 बॉटल सिरम इतकं सिरम असतं ह्या मास्कमध्ये. त्याच्यामुळे खूप छान आहे आपल्या चेहऱ्यासाठी. तर मी जेव्हा कधी माझं क्लीनअप असतं किंवा घरच्या घरी मी फेशियल करते ना, मी कधीही स्टेप चुकवत नाही. मला खूप आवडतं हे आणि जसं मला माहिती झालेलं आहे ह्या सिरमविषयी तसं मी ते वापरते. तर ह्याच्यामध्ये हे अशा प्रकारे फेस मास्क येतं. तर मी तुम्हाला ओपन अप करून दाखवते. खूप पातळ असतं हे आणि पण चेहऱ्यासाठी खूप बेस्ट आहे. खरंच बेस्ट आहे. मला तर खूप आवडतं हे आणि खूप छान आहे. हे लावायचं कसं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे अशा प्रकारे असतं फेस मास्क. तर मी आता माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. हे आपल्या चेहऱ्यावरती लावल्यानंतर आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपल्या चेहऱ्यावरती असंच ठेवायचं आहे. जेणेकरून जेवढं ह्याच्यामध्ये सिरम आहे ते आपल्या स्किनमध्ये मुरलं पाहिजे, उतरलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पाहू शकता किती सिरम लागलं हाताला. खूप सारं सिरम असतं. 1 बॉटल एवढं सिरम असतं ह्याच्यामध्ये आणि महिन्यातून 1 वेळा करायला का हरकत आहे. मी म्हणते आपल्या स्किनसाठी. आपली स्किन जर छान राहत असेल तर आपण हे करायला हवं ना. आपली स्किन पण छान राहते आणि पार्लरला जाण्याची गरजसुद्धा पडत नाही. आपली स्किन पण छान महिन्यातून एकदा करायला काय हरकत आहे. मी म्हणते आपली स्किन पण छान राहते आणि पार्लरला जाण्याची गरजसुद्धा पडत नाही. एकदम पार्लरसारखा ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती. जर ह्या सगळ्या स्टेप्स आपण फॉलो केल्या ना, खूप छान प्रकारे चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि एकदम चेहरा आपला फ्लॉलेस दिसतो. तर मी हे 15 ते 20 दिवसातून चेहऱ्यासाठी हे करतच असते. कारण चेहऱ्यासाठी खरंच हे खूप बेस्ट आहे. जरी मी आता तुम्हाला भूतासारखी दिसत असेल, थोड्या वेळाने चेहरा दिसेलच. मिनिटानंतर मी आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना खूप सारं सिरम असतं. तर ते सिरम तुम्ही ह्यामधलं काढून तुम्ही हातापायांना सुद्धा लावू शकता. तर हे मी माझ्या हातांना सुद्धा लावून घेणार आहे. आणि ह्याने काय होतं ना की आपल्याला एकदम रॅडियंट लुक येतो आणि खूप छान आहे हे आणि एकदम आहे ना इन्स्टंटली आपल्याला रिफ्रेश स्किन देत असतं. जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या लग्नाला जायचं असेल, एखाद्या पार्टीला जायचं असेल आणि तुम्हाला पार्लरला जायला वेळ नसेल किंवा घरगुतीसुद्धा तुम्हाला क्लीनअप करायला वेळ नसेल, त्यावेळेस तुम्ही फक्त हे सिरम जरी म्हणजे हे जे मी वापरलेलं आहे ना गार्नियरचं सुकुरा ग्लोचं हॅल्युरॉन सिरम मास्क, तर तुम्ही ते लावूनसुद्धा तुम्ही पुढचा जो कोणता मेकअप आहे तो तुम्ही करू शकता. खूप छान स्किन होते. खरं सांगते मला तर खूप आवडतं. प्रचंड आवडतं. खूप छान आहे हे. आणि तुम्हाला जर हे तुमची स्किन जर खूपच अजून चांगली छान दिसावी असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळासुद्धा तुम्ही हे सिरम वापरू शकता. खूप छान आहे स्किनसाठी आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी तर खरंच खूप बेस्ट आहे हे. मला तर खूप आवडतं. प्रचंड आवडतं. प्रत्येक वेळेस मी हे यूज करते. जेव्हापासून मला माहिती झालेलं आहे ना, तेव्हापासून मी हे यूज करते. चांगलं दिसतं. आपला चेहरा एकदम छान दिसतो त्यासाठी. आणि आता आपण हे 15 मिनिटं ठेवणार आहोत आणि आपल्याला लगेच इन्स्टंटली आपला चेहरा हायड्रेट पण होणार आहे हे सिरम लावल्यामुळे. हे आपण जे मास्क लावलेलं आहे त्याच्यामुळे आणि एकदम स्किन आपली रॅडियंट दिसणार आहे आणि कॉम्प्लेक्शन आहे ना खरंच एकदम स्मूथ येणार आहे आपल्या चेहऱ्याचं. खरंच खूप छान चेहरा दिसणार आहे आणि हे आपण आठवड्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपली स्किन एकदम रॅडियंटसुद्धा दिसू शकते आणि आपला फील पण छान येतो आणि बाउन्सी लुक दिसतो आपला एकदम. आणि आपली स्किनसुद्धा ना आपण जर असं स्किन केअर ठेवलं ना तर आपली स्किनसुद्धा ना इम्प्रूव्ह होत असते स्किन केअर केल्यानंतर. आणि जो कोणता मेकअप आपण सिम्पल जरी मेकअप केला तरीसुद्धा तो मेकअप आपल्याला खूप छान दिसतो आहे यासाठी. तर आता हे 15 ते 20 मिनिटं असंच मी ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते.
जोपर्यंत ह्या मास्कमधलं सिरम आपल्या चेहऱ्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत आपण हे मास्क आपल्या चेहऱ्यावरतीच ठेवायचं आहे. आणि सुकल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. तर मास्क छान सुकलेला आहे आणि आता हे मी रिमूव्ह करून घेणार आहे. तर 15 मिनिटं ऑलमोस्ट झालेले आहेत आणि खूप छान प्रकारे स्किनमध्ये ते ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर आपण हे मास्क काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकताय. तर आता हे मास्क रियूज करायचं नाही, हे मास्क आपण टाकून देणार आहोत. तर मास्क काढल्यानंतर आपण पुन्हा हाताने थोडीशी मसाज करायची. जे थोडंसं सिरम राहिलेलं असेल चेहऱ्यावरती ते सगळं चेहरा ॲब्झॉर्ब करून घेईल यासाठी 2-3 मिनिटं असं आपण छान मसाज करायची. तर ऑलमोस्ट आपलं क्लीनअप, घरच्या घरी क्लीनअप, एकदम पार्लरसारखं क्लीनअप झालेलं आहे आणि खूप छान स्किन दिसत आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ? आणि आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींपर्यंत ज्यांना घरच्या घरी क्लीनअप करायचं आहे आणि खूप छान प्रकारे दिसायचं आहे आणि पटकन असं क्लीनअप घरच्या घरी अर्ध्या तासामध्ये होऊ शकतं, तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा. त्यांना पण खरंच खूप हेल्प होईल ह्या व्हिडिओमुळे. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खरंच खूप आवडतात. आणि हो, सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुम्ही तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या. मी माझ्या चॅनलवरती तुमचं नाव नक्की घेईल. आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण ज्या कोणी मला नवीन बघणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी पुन्हा बनवलेला आहे. आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. तुमचा लाईक माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.